नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय डीएस न्यूज. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अशी माहिती समोर आलेली आहे. संसदेला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमध्ये संसदेसोबतच राजधानी दिल्लीतील 9 शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही धमकी सोमवारी सकाळी एका ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे. या मेलमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार या मेलमध्ये 13 फेब्रुवारी रोजी संसदेत स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसंच दिल्लीला खलिस्तान बनवण्याचा धमकीवजा मजकूरही या मेलमध्ये आहे. आणि या ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु यांचा संदर्भ देत पंजाबला खलिस्तान बनवण्याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. दरम्यान हा मेल प्राप्त होता ज्या शाळांची नावं या मेलमध्ये नमूद आहेत त्या सर्व शाळांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली असून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून संपूर्ण प्रकरणाची गंभीरतेने चौकशी सुरू आहे. सध्या या धमकीची विश्वसनीयता तपासली जात असून परिस्थितीवर केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत संवेदनशील मानलं जात आहे. तर पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा केली जाते आहे.